शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी जिथे तिथे उभा भक्तांसाठी जिथे तिथे शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे राधिके तू मला शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी
कोंबड्याची बांग हंबरती गाई वासरे भरले ते माट ग हंबरती गाई वासरे भरले ते माट ग सोनेरी पहाट उजळली कोंबड्याची बांग सोनेरी पहाट उजळली कोंबड्याची बांग सोनेरी पहाट उजळली कोंबड्याची बाग सोनेरी पहाट उजळली कोंबड्याची बाग हंबरती गाई वासरे भरले ते माट ग हंबरती गाई वासरे भरले ते माट ग सोनेरी पहाट उजळली कोंबड्याची बाग सोनेरी पहाट उजळली कोंबड्याची बाग कोकिला ही गाऊ लागली मंजूळ स्वरात ग तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग कोकिला ही गाऊ लागली मंजूळ स्वरात ग तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग मैत्रिणीचा धावा मिळवणे जाऊ बाजाराला ग मैत्रिणीचा धावा मिळवणे जाऊ बाजाराला ग सोनेरी पहाट उजळली कोंबड्याची बाग 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 ग काय झालं ग ए राधे काय झालं ग काय नाही चाललंय तुझं तिकडे काय म्हणजे अगं ठेव तिकडे कमलाची होते गोड दिसतात ना पुढं ती म्हणून म्हटलं थोड्या वेळ थांबूया म्हणून अगं हो पण आपल्याला बाजारला जरा उशीर होतोय ना गं असं म्हणते पण इथं थांबायचं का ग मग अगं हो नक्की थांबू बघ खरंच ना चला आता ए चल तर बाजारला जाऊया मग ए चल तर राधे जाऊया बाजारला
बिगी बिगी जाऊया हा चला ग ही जोड आहे कशी गेली का तिकडे आपण बांधाखाली पडाल बघा अगं तुम्ही या हॉटेलचे नवीन आहात तुम्हाला या हॉटेलचा सहा माहिती नाही ग मग तो रंधाचा पोर आणि तितकं सांगड केव्हाच्याला पण बसले असेल बघ आपल्या दह्याचा माठ चोराला म्हणून म्हणते कोणतरी सांगून असायला हवं ना ग तुझ्या शेजारची मावशी बघ तिला हात मारतेस का कोण राधी तुझी मावशी नाही बाई तिच्यासोबत नाही असं मला बाजार आहे मी एकटी जाईल मारतो तुम्ही म्हणताय म्हणून मी काय तिच्याशी बोलणार नाही हा आधी हात मारलं येते काय ती बरं बाई मावशी अगे मावशी मावशी म्हणे मावशी आवाज येते का मावशी मावशी अगे मावशी अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला अगं आले ग आले मस्ती येते अहो, सोडा ना मला बाहेर कोणी हात मारताय बघतेस ना का? अगं आले ग आले राधी येते का ग? या राधे हर दिवसा या राधेनं हर दिवसान मारी हक या मावशीला मारी हक या मावशीला राधा है करणी ताटी आले मी साठीला राधा है करणी ताटी आले मी साठीला ये चल 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 आले मी साठीला. धन्यवाद. चालू प्रेक्षकांच्या मनापसंतीतून आलेले काही पारितोषिक. श्री सुरेश गावकर, राहणार मेघी गावकरवाडी,
यांच्याकडून गवळणीत करिता 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्लंबर कॉन्ट्रॅक्टर सुरेश गावकर राहणार मेघी गावकरवाडी यांच्याकडून चालू असलेल्या या गवळणीसाठी 501चं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नम्र आभारी आहोत. तसेच अनिकेत झोरे यांच्याकडून आमच्या छोट्या गवळणींसाठी 101चं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुरेश लक्ष्मण करमेळे यांच्याकडून गवळणींसाठी व रमेश लक्ष्मण वाजे यांच्याकडून गवळणींसाठी 501चं पारितोषिक आलेलं आहे. तसेच राजेश रावण व विजय रावण यांच्याकडून आमच्या मावशीसाठी आणि मावशीने केलेल्या नृत्यासाठी 201चं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री रवळनाथ लिमिक्स कमल मंडळ रत्नागिरी लायभारी या सर्व पक्षाचे ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. चला ग जाऊया बाजाराला. काय करा रे यायला एवढा उशीर का ग केला? अगं अजून लवकर आली असती. झालं काय का? पण काय झालं माहितीये माझं नाक जोड झालं बघ. ए, काय झालं? अगं माठ म्हणते मी. तुला काय वाटलं छान आहे मला वाटलं. बघ, अशी करते ही. अगं राधे काय ग? मला एवढा घाई घाईने कशाला बोलवलं का? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरी बाजाराला चाललोय बघ. मग जावा मी कशाला येऊ? राधा तुला म्हटलं ना ग, हिला नको म्हणून. तू माठ घे ग. राधा घे माठ. अगं थांब ना जरा. अगं थांब. इथून जा, इथून जा. या. थांब ना जरा चंद्रा. जरा पुढे गेलीस ना डायरेक्ट बांधते खाली असेल बघ. राधे, तू कशाला ग हिला बोलवलंस? तुला रस्ता माहिती आहे का? मावशी, थांब की कोण येते माझ्यासोबत बाजारला. याल की नाही हो माझ्यासोबत बाजाराला? चला चला. दादा ह्यांना घेऊन जा सांगा की. मावशी, अरे मावशी, आम्हाला कोणालाच रस्ता माहित नाही गं. पण मी काय म्हणते काय गं? तिला प्रेमाने बोलायला सांग तरच येईन बघ. बोल जरा. बोल काय करायचं ते यांचं? काय झालं गं? हिच्याशी मी आमची खांद्याशी पण कधी प्रेमाने बोलते, हिच्याशी प्रेमाने बोलते. अगं ह्यांच्याशी रात्री बोलते माझ्याशी आता बोल. मावशी, आता तुम्ही म्हणताय म्हणून बोलवते हा तिला. काय तिचा मोराचा जा आता बोल. काय करायचं? तुमच्यासोबत जायचं. तुमच्याशी प्रेमाने कसं बोलायचं? अगं कसं प्रेमाने बोलायचं? अगं आमच्याशी कसं बोलतेस तसं तिच्याशी बोल. असं म्हणताय? मावशी, काय ग असं पण नाही. मग कसं ग? थांबा. मावशी, अगे मावशी. अगं असं करून भोका पाडली शीतं. मी नाही बोलणार हिच्याशी. अगं आजकालच्या पोरीचं प्रेम असं होतं का? पण कसं होतं? आजकालच्या पोरीचं प्रेम कसं होतं? हो बाबानं थांबा की आता. बस झालं कुठं बस झालं? आता ऐका आजकालच्या पोरीचं प्रेम कसं होतं? कसं होतं? ए गुलामा थांबशील का आता? एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्याबरोबर पळून जाय. मावशी असं नव्हतं हा. आणि जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं कसं ग? सत्यवान साठीचा गेला आता जमाना. मावशी, गेला का विषय जमाना? गेला. झाडं भरले? बाबानं घुसमाटा सत्यवान साठीचा गेला आता जमाना. त्यानंतर आले लैला मजनू. आता सगळे दिसतात पालविना दगडू. हे मावशी, हे सगळे दगडू कागद. असं प्रेमाने बोल तर देईन बघ. दगडू म्हणते दगडू. अगं बोल का आता चंद्रा. अगं मावशी, किती वेळी गोड दिसतेस ग. खरंच गोड दिसतेस. मावशी, मला विचार, मावशी गोड दिसते ना? इकडे अगं खरंच मावशी तेव्हा गोड म्हणतात. पूर्ण असे आहे
आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती आता सांगाय नको का ही कशी दिसते ती हे मावशी मी बाई गोडच दिसते होय काय खबर मला हिच्या होता बाया घुसमारतील हं? आता ऐका 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 हा चंद्रासारखा मुकडायचा आहेच मुळे पळशील आणि सूर्यासारखं तेज हिचं ए मावशी खरंच ना ग तिकडे घे चंद्रासारखा मुकडाईचा आणि सूर्यासारखं तेज हिचं आणि हरलीसारखी चालीची ए मावशी हरणीसारखी म्हणजे अशी ना ग अशीच असणार मग डुकरासारखं कागा बोलणं तुझं मग कधीतरी सरळ बोलती राधे मी नाही कधी मला पण हाऊस नाही हिच्यावर यायला अगं राधे सांगितलं तिला आणू नकोस तिला घोवर भांडता येतं बरोबर प्रेमाने बोलता येत नाही राधे बघ ठीक आहे आता जास्त रडले काढू नकोस म्हणून येते आता चल. चला ग पोरीनो मग चला नटून थटून आणि मला सात शृंगार करून बाजारात आणली की नाही चालली मग घेतलं का नेसलं का मला सांगितलं पाहिजे बघ सांगितलं पाहिजे का ग मग याचा व्यापार होणार कसा हे राधे सांग रे बाई तू काय घेतलंस ते सांग ग मावशी मी घेतलं दुकान चालू एक बाजाराला तू बाजार करू ग बाई इथे अगं मावशी मी घेतले लोणी आणि चालले मी बाजाराला. अरे त्यातलं जरासा खायच जा की हो गं, खाते. आणखीला पण दे थोडं अगं मावशी मी घेतले ताक आणि चालले मग बाजाराला. वार आले चल. ए मावशी आता एक मी काय घेतलंय माझ्या माठात हा. माझ्या माठात माझ्या माठात, माझ्या माठात, माझ्या माठात, माझ्या अरे फटाकडे काय झालं गं? तुझ्या मनात तू काहीतरी घेतलंय आणि बाकीच्याने काय दगडी भरले ए मावशी तसं नाही गं. नीट सांग की ए मावशी मी घेतलाय खावा आणि चालली थेट बाजाराला बाजाराला रडते. हिने घेतलाय खावा कोणी हवा त्याने न्यावा आणि तो उभ्या उभ्या ए मावशी मी खावा म्हटलं खावा या. मग तुला काय वाटलं नाही नाही गं आपण मथुरेच्या बाजारात जाऊन व्यापार करायचं इथे नाही आता चल की चल पूर्ण इकडे या फॅमिलीचं म्हातारीचं काहीतरी झालंच वाटतं. तुला बोलवलंय विसरली अशी. चंद्रा काय का आता काय तुझं गं? मी काय म्हणते काय गं? एखादं नाव घे ना. मावशी कशाला गं? आधी ह्यांचं घे मावशी अगं घे ग आता मावशी कशाला गं? घे ग असं म्हणते हा एक घेते पण मावशी एखादंच नाव घेणार ना गो एकच आहे ना घरी एकच घे घेते बाई मावशी आधी पदर देते हा, तेवढं समोर भरपूर झालं बघ तुला मावशी सासूबाई बसल्यात म्हणून घेते पदर हो का गं? साज केला शृंगार केला पाहतो ते आहे ना आता ते तुला घेतल्याशिवाय जाई ना मावशी थांबा. ही मावशीलाच आवडते मावशी थांब गं. साज केला शृंगार केला पाहतो ते आहे ना आणि प्रवीणावांच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोपच येईना काय झालं अगं ते कसे दिसतात प्रवीणराव ही मावशी दिसायला गोड आहेत का नाही? गोडेत गोड अगं मग ते अगं इकडे आहे का काय झालं ग अगं मग ते करतात की नाही ही मावशी काय काय विचारतेस का अगं ते करतात की नाही हो बाई करतात ना सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र काय ग ते माझ्यावरती प्रेम करतात का मग हे कोण सांगणार अगोदर तुला काय वाटलं
मला काय नाही वाटलं. मावशी सावटेस का तू पूर्ण बघा ही अशी आहे. पण चंद्रा मी काय म्हणते, काय गं अजून एखादं नाव. खरंच का गं एकच. मावशी हो मावशी घे ना मग. मावशी हे घेऊ. अरे बाबा कानात काहीतरी सांगू नको, इकडे बघ काय म्हणते. मावशी ते घेऊ गं. हे घेऊ की हे घेऊ सांग. हे घेऊ. दोघांचं मिळून एकच घे. असं कसं? मावशी, अगं नाव म्हणते. नाव म्हणते तर घेते बाई. ए ऐका गं, हे पण कोणी हसायचं नाही हा. अगं तुला काय करायचं आहे, हसले तरी दात पुसतील. हा बाई मावशी तिचे दात दिसतात गं. घेते बाई. हे ऐका गं, केळीचं पान टरटर 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 टरटर. अगं फाटल की आता. काय फाटायचं? अगं केली तर पान टरटर वाटलं फाटणार नाही की. मावशी काय फाटायचं आमच्या ह्यांचे ह्याने आणले, धागावाने शेकून आणले वाटतं. आता ऐक. घे. केळीचं पान टरटर 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 वाजतं. आणि आमचं घेताना आमच्याचं नाव घेताना ग आमच्याचं नाव घेताना मला बाई कसं 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 मला वाटलं पावसात मोर लागतोय. मी नावच नाही घेणार बघ. बस घेऊ. काय झालं अशी पुढे आता काय ग नाव घेशील? कोणाचं घेऊ? मनात कोण आहे का ग नाही ना गं. नाही मग तू घे कोणाच तरी घे. मावशी, तुझं नाव घेऊ? माझं कशाला गं? माझं नको. घेऊ दे ग. आता घेऊ दे ग मावशी. ए घे ग घे. हा, घे. मावशीच नाव घे. घे ना मग. काय झालं? बस का ग? आता कळलं होतेस का मला? जेवायचीच नाही. अगं, आयशी त्यातलं जरा खात जा की. हा. नवऱ्याच्या काय काय? नवरीला हळद लागली उष्टी, नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी. अगं मावशी जरा हळू चालायला सुटेल तुझी काष्टी. काय बघा म्हणते मावशीची काष्टी. नवऱ्याने घेतली साडीत मी अप्सराने नटली. नवऱ्याने घेतली साडीत मी अप्सराने नटली आणि मला पण मावशी हातभर फाटली. काय म्हणते ती फाटली ती बघता लाज नाही वाटली? मावशी हसते की गं? तर हो बाई ए मावशी नाही फाटली चांगली. मावशी किती वर्ष झाली का साडीला? तुला काय करायची का? अगं राधे अरे ये अशी एखादं नाव घे ना. अगं मावशी घेतलंच पाहिजे का? अगं घे ग. ऐक तर आता. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, श्रीकृष्णाचे नाभीचे राधा नाते. वा राधा, खूप गोड नाव घेतलंस ग. हो ना खूप गोड घेतलं राधेनं. कारल्यामधून आता तरच निघाला वाटते. मावशी चला आता. अगं मावशी थांब. आता काय झालं? अगं आम्ही साऱ्यांनी नाव घेतलं, तू नाव नाही घेतलंस ते. तू नाव नाही घेतलंस. अगं मावशी तुझं ते ध्यान. तू तुझं ते ध्यान दे. झालं? अगं ते बघ मावशी तुझं ध्यान कर जा. तुझं नाव घे. मावशी ध्यान बघताय. घेऊ? खरं घेऊ काय घे मग. आता ऐका. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. काय मावशी सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. ए असं कसं ग सायाचं पण आणि ससा असं कसं ग. अगं त्या मेलेला होता. हे मेली ना तुझं हिचं काहीतरी वेगळंच असतंय. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. तुझा घरी नवरा आहे ना, बघ माझ्या नवऱ्याचं काय बघते वाकून. ए मावशी मी नाही बघत. बघ बाई, मी कशाला बघू तूच बघ. अगं राधे मी काय म्हणते, आता हा मथुरेचा घाट चढायचं की नाही? हो ग. खूप सुंदरच गीत घे ना. मी घेऊ का ग? ऐका ती म्हातारी काय म्हणते बघा. एवढ्या मोठ्या घाटचा एखादं गाणं म्हणून. कुठे काय? ही मावशी म्हातारी ही गाणं म्हणणार आणि आपण नृत्य करणार का ग? नागबाई हिची गाणी माहिती आहेत ना ग तुम्हाला? कशी असतात पूर्ण? कशी ग? तुम्हाला माहिती नाही का ग? नाही ग. खरंच नाही माहिती? खरंच नाही ग. हा मग त्यांना विचार तुम्हाला तर माहिती ना
म्हाताऱ्यांची गाणी कशी असतात ती त्यांना पण नाही माहिती बघ. नाही माहिती. थांबा मी सांगते तुम्हाला. ऐका ग पूर्ण. ह्या म्हाताऱ्यांची गाणी कशी असतात ती. असं पदर खोचायचा आणि अशा राहतात आणि म्हणतात माझं लिंब नि लिंब. गाडी सांगितलं होते ना हिला आणू नकोस म्हणून. डोक्याला ताप आहे नुसता. मावशी आता आम्ही म्हणतो एखादं गाणं. तुला येत असेल ना नव्या गाण्याचं नवं गाणं तर म्हण की. खरंच मावशी म्हण आता काय हे साथ द्या मला. मीच म्हणते. तुला 7 काय तुला 8 बोलले पण म्हण. चला गं. का गं? घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत. आडवाटे गलमुना संगे पेंडे हा घेऊना, संगे पेंडे हा घेऊना, संगे पेंडे हा घेऊना. आडवाटे गलमुना संगे पेंडे हा घेऊना, संगे पेंडे हा घेऊना, संगे पेंडे हा घेऊना. येतो मागुनी माठ फोडीतो जनात, येतो मागुनी माठ फोडीतो जनात, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत. आडवाटेत हरी लपतो ग लपतो वाटेत. मोहन मुरली वाला मी भुलवी जगाला, मोहन मुरली वाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नांद तुम्ही नंदगरी श्री नंदला नंदगरी नांद तुम्ही श्री नंदला. मोहन मुरली वाला मी भुलवी जगाला, मोहन मुरली वाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नंदगरी नांद तुम्ही श्री नंदला.
पाहता एका क्षणात ब्रह्मांड निर्माता श्रीकृष्ण भगवान तोच मी युगायुगाच्या कालखंडात असंख्य दैत्य मारले. त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर असले. त्या पापांचा भार या भूमातेला चढ उठरला. तेव्हा भूमाता गायी रूपाने ब्रह्मदेवाला शरण आली. ब्रह्मदेवाला त्यात काही सूचनाचे झाले. तेव्हा आकाशवाणी झाली, देव हो ऋषीमुनी हो, काही काळजी करू नका. कंसाच्या बंदिशाले वसुदेव दुखीच्या पोटी मी 8वा अवतार धारण करेन. तो दुष्टांचा नाश करून भक्तांचा सांभाळ करेन. बोला पुंडलिकावर ते. अरे हो, आले माझ्या लक्षात. आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना तरी मारून पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती. स्वर कान्हावर पडती ना पेंद्या सुदामा कधी. स्वर कान्हावर पडती ना पेंद्या सुदामा कधी. घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती. स्वर कान्हावर पडती ना पेंद्या सुदामा कधी. स्वर कान्हावर पडती ना पेंद्या सुदामा कधी. घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती. स्वर कान्हावर पडती ना पेंद्या सुदामा कधी. स्वर कान्हावर पडती ना पेंद्या सुदामा कधी. काय रे? मला तू एवढा धावत कशा आलास? अरे तू मला हाक मारत म्हणून मी धावत आलो तुझ्या पाठून. तू आवाज दिलास ना मला. मी हाक मारली असती तर मी तुझ्या पुढे धावत कशा आलो असतो? मग आवाज कोण दिला? अरे आवाज कोणी दिला? तोच मी तुला विचारतो, आवाज कोणी दिला? मला काय माहिती, तू धावलास म्हणून मी धावलो. हे नीट ऐक, नीट ऐक. अरे होय रे, मुरलीचा स्वर. बाबा आवाज येतोय बघ. बघ बघ बघ. देवाने हाक मारली असणार. 360 गवळणी हा ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. तर जात ना का, आपल्या पायात जात आहेत ना. अरे त्यांच्या पायात धाव देत नाही तर दुसऱ्याच्या पायात धाव दे. त्यांना अडवायचा आहे. अडवायचा आहे. हा हा मग मी काय म्हणतो, हा 16,360 म्हणजे नक्की किती? मला काय माहिती. मला मी दहा तेवढंच शाळेतच- माहिती. मी शाळेतच गेलेलो नाही. मला काय समजणार तो. ते बघ तिकडे मोठ्याने 360 म्हणतात तिकडे. कोण रेता जरा इकडे येऊन सांग तरी आम्हाला की तिथं काय म्हणतो. हा आपल्याला एवढे झेपणार नाही. काय जपणार नाही. तुला झेपतील? मला अजिबात नाही झेपणार. फार फार तर 4-5 धरील. हा मग बाकीच्यांना कोण धरणार? पण मी काय म्हणतो, हा. तुझ्या संगतीचं आहे काय? काय सांगतीचा हाय? मग त्याला आवाज देस. थांबा बघतो. हा तेच तेच. आधी जवळपास आहे काय बघूया. बघ बघ. ए बावड्या, अरे काय रे? हा, हाय. तुला जवळच आहे. अरे लवकर ये. आलं रे आलं. त्याला अरे रे रे गड्यानं घोटाळा झाला. अरे रे रे गड्यानं घोटाळा झाला. या मध्यान रात्रीला, या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडेला. माझा पाय हा मोडेला. माझा पाय हा मोडेला. माझा पाय हा मोडेला. अरे रे रे गड्यानं घोटाळा झाला. अरे रे रे गड्यानं घोटाळा झाला. या मध्यान रात्रीला, या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडेला. माझा पाय हा मोडेला. माझा पाय हा मोडेला. माझा पाय हा मोडेला.
अरे भाऊ तुझं हे पडलं. अरे वर बघ वर बघ नाही वाजलंय झाला ते म्हटल्यावर तुला काय आगळी आली होती काय? हा आणलाच तरी कोण? अरे आणला तरी कोण म्हणजे काय हो ना गेला ना माझा पोल आली तो पोरगा तुझा तेव्हा ना काय काय सांगू माहिती काय अरे दल्ला मी तिकडनं असं आलेलं हा अरे म्हातारी जाऊन बेकार आहे बघ ती पण तिथं बसली आहे म्हणजे ती म्हातारी कोणती आहे का? बेकार म्हणजे मग चांगला का कोण? अरे कशी बघ आमच्याकडं हा, कशी? तेच काय? अरे चष्म्याच्या खाल्लं बघी काय चांगलं काय ते बघून मला म्हणाली रे म्हणाले? काय म्हणाली ती? हा काय बघी अरे हा काय म्हणतो खोबऱ्याची वडी? अरे आबरी वडी नसेल खोबऱ्याची खोबऱ्याची वडी. वडी असेल इथे आणि शांत हो ही नुसता खा. आपला खोबऱ्याची वडी करतोय त्याला का? काय म्हणते तर थमाजत राहिले त्याला मी काय म्हणतो हा. एवढ्या गडबडीने बोलवलं नाही का त्या अरे कामगिरी सांगायची राहिली सांग त्याला. हे बघ 16,360 गवळणीचा मेळा अय्यो आता हे अय्यो कोण? म्हणजे आयो कोण बसलंय काय तुला कोण नाही तू पुढचा बोल तुमचा बोलू काय 16,360 गवळणीचा मेळा काटमाट करून ही लिंबू अरे, लिंबू लिंबू हा, लिंबू कशाला बरं? त्याचा पुढचा सांग का आम्हाला लिंबूच्या पुढचं हा नाही कामगिरीच्या पुढचं हा 16,360 गवळणीचा मेळा हा. काटमाट करून हा. मथुरेच्या बाजारी चाललाय त्याच्या भागाली चाललाय हा तर काय करायचं आपण त्यांना अडवायचं अडवायचं अडवायचं. हे दूध खायचं आणि मग देवांना सांगायचं बा आम्ही त्यांना अडवला वाय आता काय करायचं भलं हे दूध काय मिळणार हा भेटलाय येतवायचं आपण भेटला अरे काय सांगायचं नाही सावकाश. समजलं? आणि मी काय म्हणतो माहिती काय हा आणि माझ्याकडे मोठी गंमत आहे बघ काय आम दाखवतो काय दाखवतोय आता हा बघ काय ता काय काय? दगुल दगड हा दगुल मी तर ठेवणार हा. याच्या माग मी नोकणार हा. माझ्या माग तुम्ही नोकायचं हा. आणि गौरीला आपण साप का दिसणार नाही अगं काय म्हणतो हा, एवढीच्या दगडा मग आपण दिसणार ना? दिसणारच नाही नक्की विचार तुला यांना. माहिती आहे? अरे माहिती म्हणजे काय आता मी नोकतो हा. माझ्या माग नोका तुम्ही हा हा बघूया बघूया इथं दगड ठेवतो हा. माझ्या माग मी नोकतोय माझ्या माग तुम्ही नोका हा लोक लोक अरे नोका तिच्या मायला अरे फोन केला पटकन अरे ती आग लागली आग आग लागली हा. अरे वरती एवढंच केलं तर सगळं जातील करपटतील ते. वाय त्याला थांब जरा अरे थांब. बाबा तू नको लावते आता गप लावते हा ये. तोंडात आलं बघ. ए नोका नोका पटकन हा थांब 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 हे फुसफुस व्हायच्या आधी हे नोका रे नोका नकलो हे नोकलो अरे मेला मी तुम्हाला दिसतोय काय मी नाही, नाही. काय दिसत आहे अरे काहीतरी हलतंय काहीतरी हलतोय काहीतरी आलं नव्हतं, आम्हाला पण दिसलं. असं तसं नाही मेला गदा गदा हलताय गधा गधा हलतोय हे तुला दिसलं तुला दिसलं का मला ह्या मंडळीला विचारतो काय मंडळी तुम्हाला गधा गधा हलताना काय दिसलं अरे त्यांना कसं दिसत थांब थांब गलत नकतो हा, परत बघतो नको. काय येतं अरे थांब मारायला नो. हा? काय झालं अरे मेला नो गधा गधा म्हणजे काय काय? अरे दंड हा हलताय हे माझ्या पण हलताय आपल्या सगळ्यांचं होतं, सगळ्यांचं. मी हात घालतो ना का ठेवले याचा टाइम झालाय हो, time झालाय. तर मी नकतो माझ्या मागं नका दौडीला आपण दिसणार नाही म्हणलं? मी नकतो तू नका नका हे सगळ्यांनी नकोया त्याला नका रे तिकडं नोक ती नोकलाय हा त्याच्या बाजूला जाता पण चाललंय वाजवतो नका, नका, नका रे.
नेम लावला आणि त्याला कोण दिसलं काय बघ. अरे ये बालक्या, अरे तुला कोण दिसलोय रे? हॅलो दिसतोय टोक टोक. हॅलो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुकाराम आत्माराम चव्हाण. तुकाराम आत्माराम चव्हाण आणि वासुराम दळवी यांच्या स्मरणार्थ संपूर्ण कार्यक्रमासाठी सुनील चव्हाण यांकडून 1001 पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे हा तुला खाल्लं अरे बघून आला काय एकट्याने खाल्लं मला नाही दिलं. नेम धरूनच आहे. नेम लावू नको. अरे मेल्या बलतू उलटी पकडलीस बघा मारतो निकलची बघा बेगाला ये. अरे मी तिकडे बघतो. अजबा इकडे काय तर अजबा इकडे काय का पाठी मागे. अरे इकडे सगळं हिरवं आहे. अरे हात त्या गवल्याच्या पोरी. आज काय त्या गवल्याच्या बोली हा यात त्या. हे काय म्हणतो हा, काय म्हणतो? त्याच्यातल्या कोणतरी चालतो माणूस आहे. हाय हाय. होय होय हात माझा हा हात मार. जबाबदारी माझ्या मला लागली. माझ्यावरचा जबाब सगळी. ए मोती आय जरा मोठे. कान फुटलं की काय परत ए मोती आय काय रे बाबा? काय झालं? हॅलो मान आणि मोठे आहे कोणाला म्हणाला? लग म्हणाला ग लाज वाटते का मोठे आहे म्हणायला? हे फार नको मोठे आहे दिसते काय काय? करतोय जरा बघ. त्याचे मोठे आहे ना ले काय होय? बरोबर. हा तुझा बापूस ही मोठी आहे लाल करी. लाजला लाजला. अगं चंद्रा अगं हाच ना का तू? कोण ग मावशी? काय जरा गडबड इकडे केली साहेब? हे, तुझ्या पोरग्यानं काहीतरी गडबड केली. अगं बरणी तुम्हाला माहिती आहे गंमत झाली. अरे, परवा काय गंमत झाली माहिती आहे का? सांगते मावशी काय काय काय. हे जरा ऐक गं भाऊ. काय जातो सायले? अगं परवा काय झालं? आता हा छोटासा नन्नासा असा बांधावर उभा राहून सुस्त करत होता. आता बघ केवढा झालाय मोठा झालाय. नाही काय काय तर आम्ही तिकडे चाललो होतो. हा. तर मी ह्याला मस्करीत विचारलं, बाबा इथं काय करतोस? तर हा काय म्हणाला, मी मुंबई बघताय. आता मी मस्करीत म्हटलं अगं ऐक गं. आणि मी मस्करीत म्हटलं बाबा एवढी बारकुशी मुंबई. तेव्हा हा काय म्हणाला असेल, काय म्हणाला? संध्याकाळी मला बाबा येऊ दे तुम्हाला मोठी मुंबई दाखवतो. बोलूया तू धन्यवाद. सुवर्ण गंगाराम सोलकर व प्रमिला प्रकाश सोलकर यांकडून आमच्या मृदुंग वाल्यांसाठी 101 पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. बाबाची इज्जत काऊन टाकतोस की काय? बारकी मुंबई बघत दिसती बघत. एवढा गलबलीन चालीस काय? हा तुझा पोरगा आहे होय तरी वाटलं होतं मला. माझ्यावर कदायचा बाप तसा बेटा आणि पुंबा तसा लोटा. मला काहीतरी बोलू नको. मी काय म्हणतो आपल्याला गप्पा अबो बाजारात चालले. बाजाराला जायचं नाही का? का म्हणजे तुला जाता मी पलपलीत केलाय. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अरे दुसऱ्या जाता मी वय घातले. अगं चंद्रा बघ ना ग हा काय म्हणतोय तो. काय ग बाजारात जायचं नाही म्हणतोय. मावशी आपण दुसऱ्या सणचा का दुसऱ्या जाता पण जायचं नाही. तिकडे चिलीचे तर तुझं म्हणणं तरी काय आहे? म्हणजे काय मला तर बघावं लागल. ए मावशी तुम्ही थांबा येऊन बसायचं. कशा पण बसा. पण बसा. मी काय म्हणतोय बाजारात जायचं नाही म्हणतोस की नाही. बरोबर जर माझं नाव घेतलंस ना प्रेमाने तर थांबेल तो. अच्छा तू माझं ही तुला तुझा उद्या आहे. जर मी तुझं नाव घेतलं तर जाऊ देशील बाजाराला? म्हणजे काय? ऐक तुला आम्हाला काम जरा हे त्याला तिकडे बाजूला ठेव. जेवढा जेवढा तिकडे जा. त्याला घबरायला सांग. आता ऐक डव साबणाला तू जास्तीत जास्त फेस डव साबणाला तू जास्तीत जास्त फेस पेंजे हाय माझा बेस्ट पण पेंजे डोक्यावर नाही एक पण केस. हा काय दिसत नाही काय? आता मी नाव घेतो ऐक तू. हा घे बघ चांगलं घे नाही तर गाठ माझ्याचे. चांगलं देणार आहे. वाटाण्याच्या भाजीत खोबलं टाकलं कितून 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 अरे माझा आवड दिसतोय. अरे खिचून खिचून त्या खोबला आता करतात तर बायका. अरे किसून. हा वाटाण्याच्या भाजीत खोबलं टाकलं कितून कितून
मावशीचं नाव घेतो सकाळी याला मावशी लागावली की राहिले रागावली राहते काय मी करतो आता काय झालं एक की फुलं आता लय वाजले हात द्या पाहिजे तू पण इथं बघ का तगला बदलत म्हणून तुला बसवायला जमेल मला जमल म्हणजे काय अरे जेवला मोठा लहान का कधी कधी आलाय बस बघूया हा तुझी मोठी आई आता बसलेली आहे आता घरी तुम्ही सांग कारखान्यात काय करणार सांगतो नंतर गेलो ऍक्सिम देतो आईला सांगायचं नाही आता माझी साथ सलाकारी झाली हे बघ आता मी काय म्हणतो आपली कामगिरी झालेली आहे आपण आता देवांना बोलवूया लवकर पोहोच तू पण मागणं ये येतो श्रीकृष्ण भगवान मग कसे असतात राधे अगं राधे देवकी माझी माता वसुदेव माझे पिता जन्म झाला माझा बंदी शाळेला हे खरं श्रीकृष्ण भगवान आहेत त्यांच्यासोबत आपण चालेल चालेल यावेळेस आहे ना तुझ्यावर मी मना मोहना केले प्रेम तुझ्यावर मी
जाते तुझे माझे सर्व जणी